मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र। आज 12/10/2025 जवळजवळ 7:30 सायंकाळचे वाजता आहे। आज रविवार आहे। दिवाळी जवळ येत आहे। दिवाळीचे हवामान सुद्धा सुरू झालेले आहे आणि घराघरामध्ये सुद्धा दिवाळीचं वातावरणाची निर्मिती होत आहे। आपण जर बघितलं तर वर्षभरामध्ये प्रत्येक महिन्यामध्ये प्रत्येक पक्षामध्ये अनेक सणवार असतात आणि खऱ्या अर्थाने भारतीय संस्कृतीप्रमाणे आणि व्यापारी गणाप्रमाणे पाडव्याच्या दिवसापासून नवीन वर्षाची सुरुवात होते। आता व्यापारी गणाची सुरुवात होते म्हणजे आर्थिकच म्हणायला पाहिजे, व्यापार व्यवसाय लक्ष्मीचा। याचपूर्वी लक्ष्मीचा उदय झालेला असतो समुद्र मंथनातून अमावस्येच्या दिवशी आणि आपलं भारत सरकार मार्चच्या अखेर एंडिंग बजेट सादर करीत असते। आता त्यांनी फेब्रुवारी केलेलं आहे। एकीकडे तुम्ही भारतीय संस्कृतीचा डंका पटतात, भारतीय संस्कृती वाढवायचं बोलतात, विश्वगुरू म्हणायचं म्हणताय आणि बदल काहीच करत नाही आहे। मागच्या सरकारला दोष देऊन आणि तुम्ही वरती जर बघायला गेलं ते वर्तमान सरकारसुद्धा याबाबत काहीही विचार करत नाही का, डोक्यामध्ये येत नाही की का बुद्धी चालत नाही कोणास ठाऊक। वही खातं केव्हा लिहायला सुरुवात होते? पाडव्याच्या दिवशी वही पूजन होते, सर्वांना माहीत आहे। या बाबतीत व्यापारीगण पण काही बोलत नाही। जे काही अर्थशास्त्राचे वकील आहे, CA आहे, MCOM आहे, अर्थ सल्लागार आहे, त्या बाबतीतही काही विचार करताना दिसत नाही। वास्तविक पाडव्यापासूनच नवीन वर्षाची सुरुवात व्हायला पाहिजे, कॅलेंडरची सुरुवात तशीच व्हायला पाहिजे, बजेटसुद्धा तसंच व्हायला पाहिजे, शाळेचे कार्यक्रमसुद्धा तसेच व्हायला पाहिजे। कारण हे भारतीय संस्कृतीचं जे प्रमुख अंग आहे ते पाडव्यापासून सुरू होते आणि दिवाळीचा सण हा ह्याच वर्षभराच्या अनुषंगाने शेवटचा दिवाळीचा सण असतो। हा इतर सणवाराचं महत्त्व आहे त्यापेक्षा दिवाळीच्या सणाचं महत्त्व अधिक आहे, कारण हा शेवटचा वर्षभरातला सण असतो आणि ह्या काळामध्ये लक्ष्मीचा उदय झालेला असतो। अनेक सणवाराच्या मागे इतिहास आहे, धर्मशास्त्र आहे, सूत्र आहे, विचार आहे, परंतु दिवाळीचा गोडवा काही न्यारा आहे हे पण आपल्याला म्हणायला हवं। दिवाळीचा सण आपण हिंदू धर्मीय करत असतो तसे जैन धर्मीय करतात, इस्लाम ख्रिश्चनसुद्धा ह्या सणामध्ये सहभागी होतात। त्यांच्या घरात पण आनंदाचं वातावरण असते, आपण बघायला हवं। आणि तसं पाहिलं तर निसर्गाच्या दृष्टिकोनातूनही आपण विचार केला तर उत्साहजनक वातावरण ह्याच काळात असते आणि मार्चमध्ये तीव्र उन्हाळा असतो, कोरडेपणा असतो, फेब्रुवारी तेच असते। मग उत्साहाचं वातावरणामध्ये आपलं भारतीय सरकार विचार का करत नाही आणि व्यापारीगण पण का सांगत नाही? पंचांगकर्ते पण का विचारत करत नाही? पंचांग तर वास्तविक पाडव्यापासून सुरू व्हायला पाहिजे, गुढीपाडव्यापासून सुरू होण्याचं कारण काय? विश्वाची उत्पत्ती झाली वगैरे वगैरे आहे, ठीक आहे, परंतु वर्ष हे पाडव्यापासून सुरू होते आणि शुभ आहे, लक्ष्मीचा उदय झालेला आहे, लक्षात घ्या। आणि लक्ष्मीवरच सगळं तंत्र चाललेलं आहे। असो, याच्यात बदल होईल तेव्हा आपण बघूया, आशा करूया बदल होण्याची। नाही झालं तर मग काही इलाज नाही, सगळ्या गोष्टी आपल्या हातात असत नाही। अशा योगाचे आपण हे बघत असताना दिवाळीचा सण आता गेले, काल 11 तारीख होती, त्याच्यानंतर 10 तारीख होती, शुक्रवारची 10, शनिवारची 11, या दोघही दिवशी मी व्हिडिओ दिवाळीच्या निमित्ताने ज्या लोकांनी मला सांगितले, मला सूचना दिली, त्यांना धन्यवाद, त्यांचं कौतुक। आजही मला अनेकांचे विचार प्रत्यक्ष आले
काहींनी मोबाईलद्वारा मला सांगितलं आहे. तर याच्यामध्ये नाशिक, पुणे, चाळीसगाव, मनमाड, मध्य प्रदेश, 2 तर गुवाहाटीहून आलेले आहे की तुम्ही पुनश्च या बाबतीत काहीतरी विचार नवीन आम्हाला सांगावा. आता माझे प्रत्येक विचाराच्या मागे शास्त्र असते, शास्त्राचं प्रमाण असते. मी कधीही असं सांगत नाही की तुम्ही ही उपासना करा, शनीच्या फेऱ्या मारा, मारुतीचं दर्शन घ्या, 16 सोमवार करा. पण हे का करा याचं मी प्रमाण प्रत्येकात देत असतो. प्रमाणाशिवाय नाही. आपण हे काय करतो आहोत, एखादा पदार्थ हा आपण खाताना विचार करायला पाहिजे की याच्यामध्ये काय आहे, कसा बनवला गेला आहे. पुण्यामध्ये मी एका मोठ्या भव्य त्यांचं काम करत असताना ते मिठाईचं दुकान होतं. एक स्त्री अगदी अप टू डेट नवीन ड्रेस घातलेली शिकलेली आली आणि त्यांनी अनारसे मागितले. 2 किलो अनारसे द्या म्हणे. त्या दुकानदाराने त्या स्त्रीला सांजोऱ्या बांधून दिल्या. मी ती गेले पावतर मी काही बोललो नाही, कारण काय आहे यांच्यामध्ये आपल्याला सूत्र बघायला हवं. म्हणून मी त्या शेठला विचारलं, का हो तुम्ही तिला अनारसे पाहिजे असताना तुम्ही सांजोऱ्या का दिल्या? तर तो म्हणतो की मी 5 वर्ष झाले तिला सांजोऱ्याच देत आहे. आता त्या स्त्रीला, सुशिक्षित स्त्रीला, शिकलेली असेल, सरकारने बुद्धीचं सर्टिफिकेट दिले अशा लोकांना, आणि तिला अन्नातला फरक कळत नाही. काय शिक्षण झालं आहे मग? लिपस्टिक लावण्यापुरतं, भुवया करण्यापुरतं, नवीन उघडे कपडे घालण्यापुरतं, जी खाण्याच्या वस्तूची माहिती नाही. काय तुम्ही आधुनिकता झाले? सांजोरी आणि अनारसाचा फरक हा कळायला हवा. असो, पुष्कळांतर आता मुगाची डाळ, चवळीची डाळ सुद्धा ओळखता येत नाही आहे. लिपस्टिक मात्र कोणत्या कंपनीचे हे समजते. ही वर्तमान तरुणांची बुद्धी आहे. असो, आपण पुनश्च आपल्या मूळ मुद्द्यावर येऊया. माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया. आज मी हा जो कार्यक्रम करत आहे हा मी इथे झोपण्याच्या खोलीत कार्यालयाच आहे असं म्हटलं तरी चालेल, कारण मला बेडरूम वगैरे काही नाही आहे. मला लहानसं घर आहे, माझं बंगला वगैरे नाही आहे. मी काही हे स्टुडिओ वगैरे करत नाही. मी साधा माणूस आहे. मी बुद्धीला महत्त्व देतो. हे जे आहे हे माझ्या बेडरूमच्या वर लावलेलं चित्र आहे. दुसऱ्या बाजूला अजूनही चित्र आहे. खाली ती झोपत होती तोच बेड आहे. तिचंच पांघरून, तिचीच उशी, तिचीच गादी, आणि ह्या बाजूला तिचा फोटो, अशामध्ये झोपतो. पुष्कळशे लोक म्हणतात मर्तिकांचे फोटो लावू नका. काही नाही, मला तर आनंद आहे. मला डायबिटीस होता तो पळाला, ब्लड प्रेशर होतं ते पळाले, मला नजर कमजोर होतं जातं ते पण पळाली, वजन पण कमी झालं. 550 पावणे 600 साखर असलेली आज मला जी साखर जर मोजली तर ती 132-35 पावतर आजच आलेली आहे. आपले जे सहस्नेही आहे, रक्ताशी संबंधित, तेच खरे नातेवाईक आहेत, बाकी काही नाही. कुठलाही महाराज तुम्हाला यश देणार नाही, कुठलाही महाराज तुम्हाला काही करणार नाही. त्याचा आपला काय संबंध? पुष्कळशे लोक आईवडिलांचा फोटो लावत नाही मर्तिक, किंवा जिवंतपणी लावा. जिवंतपणे तुम्ही पुढाऱ्यांचे चौकात फोटो लावतात की नाही? सत्कार करतात की नाही? तुम्ही आपल्या स्वतःचा एखादं सर्टिफिकेट पास झाले तुम्ही शाळेचा, त्याचा फोटो तुमचा लावता की नाही? मग आईवडिलांचा जिवंत असताना फोटो का लावला जाऊ नये? जिवंत भिंतीवर फोटो लावला म्हणजे तो मृत झाला असं कोण सांगितलं आहे? कोणत्या ग्रंथात सांगितलं आहे? जिवंत असतानाही तुम्ही फुलाच्या माळा पुढारी लोक घालतात. मग जिवंत असलेल्या आईबाच्या फोटोला फुलमाळा घातली तर काय फरक पडतो? विचार करा तुम्ही. आपलं ते आपलं आहे. आई वडील आपले मूळ आहे, बाकी कोणी नाही आहे. असो, मूळ मुद्द्यावर पुन्हा येऊया. विषय थोडासा होतो माझ्याकडनं.
दीपावलीचे महत्त्व आणि शुभ मुहूर्ताबाबत आपण आज बोलणार आहोत. भारतीय संस्कृतीत प्रत्येक सणाचे महत्त्व आहे. भारतीय संस्कृतीत वर्ष अखेरचा सण म्हणजे दिवाळीचा सण, कारण पाडव्यापासून नवीन वर्ष सुरू होते. व्यापारी वर्गाचे वर्षारंभ दिवाळी पाडव्यापासूनच सुरू होतो आणि त्याचं लिखाण पण होते आणि एकीकडे ते जमा लिहितात. नावे लिहू नये. पाडव्याच्या दिवशी आपल्या या जमा खर्चाच्या वहीत नावे लिहू नका. जमा बाजूला लिहा फक्त, कारण त्या दिवशी जमाचं महत्त्व आहे, नावेचं नाही. नावे म्हणजे खर्च, आपल्यावर असलेलं कर्ज किंवा खर्च झालेला नावेचा असला तो. व्यापारी वर्गाचे वर्षारंभ दिवाळी पाडव्यापासून सुरू होतो. याच दिवशी वहीपूजन असून वर्षारंभाची शिल्लक लिहिली जाते आणि एवढीच लिहावी. याच्यामध्ये पहिल्या पानावर वरती माता पिताय नमो नमाय असं लिहा. त्यांचे फोटो लावले तर फार उत्तम. मी त्यांना सगळ्यांचं कौतुक करेन. जिवंत असले तरी लावा, निधन झाले असले तरी लावा. याच दिवशी वहीपूजन असून वर्षारंभाची शिल्लक लिहिली जाते. खऱ्या अर्थाने सरकारने मार्च अखेर आर्थिक वर्ष बंद करायला हवे. गुढीपाडव्यापासून नवपंचांगाची सुरुवात बदलून नवीन दिवाळी पाडवा या दिवसापासून नवीन पंचांग सुरुवात करायला हवी. कारण अमृत मंथनाचा हा काळ श्री लक्ष्मी उदय म्हणजे अर्थकारणाचा आरंभ आहे. शासनाचे आर्थिक बजेट देखील ह्या लक्ष्मी उदयास होणे बरोबर आहे आणि संयुक्तिक असणार आहे. विचार पटला तर करावा, कारण की काय विचार तर आपण सांगतो. आता तिथे बसलेले जे मंत्रीगण आमदारगण आहेत, काय आहे हे बघा. वसुबारस 17 ऑक्टोबरला आहे. वसुबारस 17 ऑक्टोबरला आपण पाहिले तर शुक्रवारच्या दिवशी आहे. दिवाळीचा प्रारंभ हा वसुबारस या दिवसापासून सुरू होत असतो. दिनांक 17 ऑक्टोबर 2025 या दिवशी वसुबारस असून बारस म्हणजे द्वादशी तिथी. या दिवशी द्वादशी तिथी सकाळी 11:13 लागत असली तरी वसुबारस पूजन हे सायंकाळी करायचे असते, म्हणजे सायंकाळला द्वादशी आहेच. सायंकाळ 5 वाजेपासून सुरू होत असते. ह्या वेळात सहवत्स गायीचे पूजन करावे. जिला गोरा आहे त्या गायीचं पूजन करा. आता त्यावेळेला गोरा आणि गाय नाही सापडली तर तिला गोरा असलेला अशा गायीचं पूजन करा. शहरामधून गाय दिसत नाही आहे तर आपण पाठीवर चित्र काढा, त्याचं पूजन करा. पितळाची मूर्ती असेल, चिनीची मातीची मूर्ती आता काल मिळते आहे, सवत्स असलेल्या मूर्तीचं पूजन करा. नाहीतर रांगोळीने गाय आणि तिचा गोरा काढला तर तिचं पूजन केलं तरीही चालेल, असे शास्त्रवचन आहे. सवत्स म्हणजे वासरूसोबत गाय नसली तर ज्या गायीला वासरू झालेलं आहे अशा गायीचं पूजन आपल्याला करायचे आहे. शहरातून गाय दिसत नाही, मग गायीची मूर्ती सवत्स असलेली किंवा पाटीवर सवत्स गायीचे पूजन करावे. आता पाटी कुठे राहिली आहे? कागदावर काढा, खाली जमिनीवर रांगोळीवर काढा, पाटावर काढा. गायीचे पूजन हे नेहमी कुठून करायचे हा एक प्रश्न मी सांगणार आहे आज. पूजन केलं की माथेवरूनच. सगळ्या देवांचं पूजन आपण माथेवरून करतो, समोरून करतो. दर्शनार्थी जिथे आहे मुख आहे देवी देवतांचं तिथून करतो. घोड्याचं पूजन अश्वपूजन असतं तेही आपण माथ्यावरून करतो. मग गायीचं पूजन कसं करायचं? इथे आजपर्यंत मी जे सांगितलं ते कोणी सांगणार नाही, ते मी आज सांगणार आहे शास्त्रवचनाप्रमाणे, शास्त्राच्या प्रमाणाप्रमाणे. तर गायीचं पूजन हे नेहमी आपण नेहमी मागून म्हणजे मागील पायाकडून करायचे असते. पुढून पूजन कधीही गायीचं करू नका. आता का तर सीतामाईचे सासरे दशरथ राजाचे श्राद्ध त्यांनी केले होते आणि फळ फ्रूट आणण्यासाठी श्रीराम वनात गेले होते आणि श्राद्धाच्या वेळी श्रीराम हजर राहिले नाही आणि श्राद्ध तर करायचं होतं वेळेच्या वर, म्हणून सीतामाईने ते श्राद्ध उरकवलं. त्यावेळेला गायी उपस्थित होत्या आणि प्रभू रामचंद्र आले तर त्यांना खरं वाटलं नाही की सीतामाईने श्राद्ध खरोखर केलं आहे की नाही. म्हणून समोर गायी होत्या, त्या गायींना विचारलं सीतामाईने श्राद्ध केलं का? तर सगळ्या गायींनी मान हलवली नकारार्थी, केलं नाही म्हणून.
गायी खोट्या बोलल्या, असत्य बोलल्या. गायीमध्ये 33 कोटी देव आहेत, ते पण असत्य बोलले, खोटे बोलले. परीक्षण करायला पाहिजे. हे खोटे बोलले म्हणून सीतामाई संतापल्या आणि त्यांनी सांगितलं की श्रीरामाने गायीला विचारला त्यावेळेस गायी खोट्या बोललेल्या होत्या. ह्या गायीचे खोटे वागण्यामुळे या गायींना सीतामाईने श्राप दिला की तुम्ही नेहमी अभक्ष भक्षण कराल. आणि अभक्ष भक्षण करते गाय, कुठल्याही ठिकाणी घाण खाते अगदी. तुम्हाला कोणीही पूजनाचा मान याच्या पुढे देणार नाही म्हणून सीतामाईने श्राप दिला. या श्रापाचं पुढे काय होईल? गायीमध्ये 33 कोटी देव, मान्यता प्राप्त पूजनार्थ गाय. अशा गायीला सीतामाईचा श्राप असला तर पुढे काय होणार? ती गाय काय होईल? भटकंती राहील, कोणी विचारणार नाही, दाराशी बांधणार नाही, तिचं तोंड पण पाळणार नाही. श्रीरामाने विचार केला की ह्या आपल्यामुळे झालं. वास्तविक दोष होता गायीचा, पण मोठी माणसं ही स्वतःकडे दोष घेतात. आणि आजकाल आपण पाहिलं तर जी छोटी माणसं असतात, लहान माणसं असतात, ती स्वतःकडे शिफारसीने आम्ही हे केलं म्हणून सांगतात. एखाद्या मला बापजात्याच्या कमाईवर मुलगा असतो, सुनबाई असते, आणि ती स्वतः सांगते मी कमवते. मुलगा म्हणतो ही माझी इस्टेट आहे, माझी संपत्ती, असं त्या मुलाला सुद्धा सांगतो. त्यांच्या या सांगण्याचा सुद्धा परिणाम होतो संपत्तीवर. कारण लक्ष्मीला खोटं बोलणं चालत नाही. असत्य या ठिकाणी लक्ष्मी राहत नाही. कारण 2 ठिकाणी लक्ष्मी असते, एक अलक्ष्मी आणि एक शुभलक्ष्मी. श्रीरामाने या शापाला आपण कारणीभूत आहोत म्हणून सीतामाईला या श्रापाचा उशाप तुम्ही द्यावा. त्याप्रमाणे सीतामाईने त्यांचे पूजन सर्वजण करतील. पण पूजन हे मुखाकडून न करता जो तुझे पाठीमागून पूजन करेल, दर्शन घेईल, त्यालाच पुण्याचा लाभ मिळेल. पुढून दर्शन घेणाऱ्याला कुठलाही लाभ मिळणार नाही. अभक्षाचं मुख ते आहे, त्याचा दुर्गंधी त्याला प्राप्त होईल. म्हणून जेव्हा तुम्हाला गायीचं पूजन करायचं असेल त्यावेळेला मागून पूजन करा, शेपटीकडून. पुण्याचा लाभ तेव्हाच मिळेल. म्हणून आपण सर्वांना दिनांक 17 ऑक्टोबर वार शुक्रवार रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास आपल्याला गायीच्या पायावर तांबे धातूच्या पात्रातून पाणी टाकायचं आहे. गायीच्या मागून पूजन करून नंतर उडदाचे तळलेले वडे, उडदाचे पदार्थ तिला खायला द्यायचे आहे. बाकीचे नका देऊ. गायीचं दूध, गायीच्या दुधापासून झालेले पदार्थ या दिवशी अजिबात खायचे नाही. 5 दिवस, या दिवसापासून 5 दिवस आपल्याला गायीचे तुपाचे पदार्थ, गायीच्या दुधाचे पदार्थ, गायीचं दूध आपल्याला खाता येणार नाही. या दिवसापासून 5 दिवसापावेतो म्हणजे दिवाळीचे रात्र धरून भूमीवर आपल्याला झोपावे लागणार आहे. ब्रह्मचर्य पाळावे लागणार आहे. या 5 दिवस नित्य सायंकाळी माता पिता सासू सासऱ्यांना नमस्कार करावा. त्यांचे रात्रीचे भोजन संपेपर्यंत त्यांचे जवळ बसावे. नंतर इतरांनी भोजन करावे व नित्य त्यांना 5 दिवस ओवाळावे. धनत्रयोदशी 18 तारखेला ऑक्टोबर 2025 या दिवशी शनिवार आहे. 18 तारखेला शनिवार असल्याकारणाने हा दिवस शनी प्रदोषाचा आहे. 18 ते 13 पावेतो सूर्यास्ताचा काळ आहे आणि प्रदोष काळ हा 20 ते 35 पावेतो असणार आहे. या काळात आपले प्रकृती अनुसार जल अन्न न घेता शिवमंदिरात जाऊन शिवाचे दर्शन घ्यावे. ओम शिवाय शिवाय नमो नमाय हा जप आपणाला करता येईल तेवढा करावा. द्वादशी तिथी 12-20 पावेतो असल्यामुळे यानंतरच त्रयोदशी लागणार आहे. म्हणून ह्या पश्चातच धनाचे पूजन आपणास करावे लागणार आहे. आपण रात्री केव्हाही धनाचं पूजन करावं, कारण धनत्रयोदशी ही रात्रकालीन पण आहे. पूजन करू शकता. या दिवशी दक्षिण दिशेला वाद जाईल असे दिवे प्रज्वलित करावे, यामुळे अपमृत्यू येत नाही. दिनांक 19 ऑक्टोबर 2025 वार रविवार. या दिवशी पूर्ण दिवाळीचा महत्त्वाचा दिवस आहे, परंतु या दिवसाची माहिती कुणालाच नाही. पुढचे शुक्ल पक्षात चतुर्दशी तिथी ही वैकुंठ चतुर्दशी येणार आहे.
चतुर्दशी सगळेजण अशुभ समजतात, त्रयोदशी अशुभ समजतात, अमावस्यामुळे अशुभ समजतात. पूर्ण ज्ञान करून घ्या. चतुर्दशी वैकुंठगामिनी संत तुकाराम महाराज गेले. तर आपल्याला पुढच्या महिन्यात जी चतुर्दशी येणार आहे ती वैकुंठ चतुर्दशी म्हणून ओळखली जाते. मग ती अशुभ कशी? स्वर्गात जाण्याचा दिवस तो अशुभ कसा? या दिवशी ज्यांचं निधन झाले असते आणि सौभाग्यवती म्हणून ज्या स्त्रीचं निधन झाले असते तिला वैतरणार नदी गिदी काही नाही, डायरेक्ट गरुडाच्या विमानामध्ये ती स्वर्गात जाते. कारण वैकुंठ चतुर्दशी त्याचसाठी आहे. संत तुकाराम ह्याच विमानामध्ये बसून वैकुंठाला गेले आपल्याला माहीत आहे. ही तिथे चतुर्दशाची सौभाग्य चतुर्दशी म्हणून याला म्हटली जाते. ज्या महिला वर्षभरातील कोणत्याही चतुर्दशी तिथीला निधन झाले असेल अशा महिलांचे जातपात याचा विचार न करता त्यांचे फोटो घरात आणा, लावा, पूजन करा. आपल्या घरात सदैव सौभाग्य नांदत राहील. या दिवाळीत भद्रा धनदात्री योग असल्या कारणाने पूजन साक्षात लक्ष्मीचेच पूजन ठरणार आहे. कारण ही जी भद्रा आहे ती धनदायिनी भद्रा आहे. भद्रा म्हटलं की अशुभ. अनेक व्हिडिओमध्ये येतात की आज भद्रा आहे, राखी पौर्णिमा करू नका, आज भद्रा आहे, संक्रांत करू नका. अरे पण भद्रा पण अशुभ आहे. माझ्या पत्नीचे गुडघे जे बदलवले मी ते भद्रामध्ये बदलवले आणि त्या गुडघ्यावर ती 20 ते 22 वर्ष चालली. आपले माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी जे तिथे काढली होती गुडघे बसवण्याची ती अत्यंत चुकीची होती आणि ते कधीही चालू शकले नाही. याच्यासाठी जाणकार ज्योतिषी लागत असतो. दिनांक 20 ऑक्टोबर वार सोमवार नरक चतुर्दशी आहे. अगोदर 19 तारखेचे सौभाग्यवती स्वर्गीय वासींचे पूजन आज दिवसा 15:45च्या आत केले तरी चालेल. नरक चतुर्दशी स्वर्ग प्राप्त व्हावा म्हणून या दिवसाचे फार महत्त्व आहे. धर्मसिंधू ग्रंथपान 156 वर पुरावा देत आहे. धर्मसिंधू ग्रंथपान 156 वर सांगितले आहे, तिळाचे तेल शरीराच्या अंगाला लावा, अभंग स्नान करावा. हे स्नान सूर्योदयाच्या अगोदर 3 तासात उरकले पाहिजे. यावेळी नरक चतुर्दशी सोमवारी सकाळी सूर्योदय असल्यामुळे या चंद्रोदय व्याप्ती लाभत आहे. फार शुभयोग आहे. मुठभर शेतातील माती अंगावरून वाळून बाहेर फेकावे. हे स्त्रियांनी करावं. पती बसत असेल, सासू सासरे बसत असतील आंघोळीला तर सुनांनी पत्नीने माती वाळून बाहेर फेकावी. नंतर ओलेतांनी मस्तकी त्यांना टिळा लावावा. बाहेर येऊन अंगणात दक्षिणेकडे 3 धारा पाणी तर्पण सोडावे यमासाठी. व ह्याच वेळेला यमाय नमः यमतर्पयामी, यमाह नमः यमतर्पमामी असे 3 वेळा यामी असे 3 वेळा म्हणावे. या विधीमुळे स्वर्गप्राप्ती होत असते. ज्यांना दीर्घावधीचे आजार आहेत त्यांनी हा विधी अवश्य करावा. जे हॉस्पिटलमध्ये आहे किंवा उठू शकत नाही अशा रुग्णांना 3 वेळे या काळामध्ये जो मी काळ सांगितला त्या काळामध्ये पाणी शिंपडावे. दीपावळीचा सण 21 तारखेला 20 तारखेला मुळीच नाही. 20 तारखेला अमावस्या जरी असली तरी ती मात्र युग्म योगी नसल्या कारणाने प्रतिपदाच्या सान्निध्यात नसल्या कारणाने सहयोगात नसल्या कारणाने 20 तारखेला दिवाळी अजिबात नाही. 21 तारीख आज धर्मशास्त्राप्रमाणे दिवाळी आहे 21 तारखेला. धर्मसिंधू पान 158 आपण बघून घ्यावं, पुरावा देतो. दिनांक 21ची अमावस्या सुरू असल्या कारणाने ह्याच दिवशी श्री लक्ष्मी कुबेर पूजन आपल्याला करावायचे आहे. लक्ष्मीपूजन हे नारायणासह करा. पुष्कळशे लोक लक्ष्मीचं पूजन करतात. सोनाराच्या घरून, ज्वेलरच्या घरून नुसती चांदीची लक्ष्मी असतात, मातीची लक्ष्मी वापरतात, पितळाची लक्ष्मी वापरतात. कुठली लक्ष्मी वापरतात पण मातीची चालत नाही, ती पार्थिव असते, ती विसर्जन करावी लागते. चांदीची मूर्ती नुसती लक्ष्मीची अजिबात चालत नाही. लक्ष्मीनारायणचा हा जोडा कायमचा राहिला आहे समुद्रामध्ये शेषाई नागावर. आणि लक्ष्मी विष्णूचे पाय चेपीत असलेली आहे. हे आजच्या स्त्रियांनी आणि सुनबाईंनी आणि पत्नीने लक्षात घ्यावं, तरच तिला लक्ष्मी म्हटलं जाईल, नाहीतर लक्ष्मी नाही.
मग तुकारामाचा एका अभंगामध्ये जे वर्णन केलं आहे ते लावावं लागेल. आपण धर्मसंस्कृती पाळतो, दिवाळी साजरी करतो, जे करतो आहे ते त्याप्रमाणे त्या तत्वाप्रमाणे चाललं तरच ते फळ देईल, नाही तर नाही. डॉक्टरांनी सांगितलं औषध जेवणाच्या अगोदर घ्यायचं तर जेवणाच्या अगोदरच घ्यावं लागेल, नाही तर नाही. तसंच तुम्हाला धर्मशास्त्र पाळायचं आहे, धर्मात राहायचं आहे, तुम्हाला धर्माचं आचरण करावं लागेल आणि त्याच्याचनुसार तुम्हाला चालावं लागेल, तरच फळ मिळेल, नाही तर करून उपयोग नाही. कोरडे पाषाण. हे पूजन नारायण लक्ष्मी सोबत करावं. शेषही नाकावरती मूर्तीचे पूजन सर्वाधिक शुभकारी व शास्त्रसंमत राहणार आहे. अनेक जण केवळ लक्ष्मीचेच पूजन करतात, ते नाराज लक्ष्मीचं पूजन आहे, रुसलेल्या लक्ष्मीचं पूजन आहे. आता तुम्ही म्हणाल हे तुम्हाला कसं काय समजलं गुरुजी? तुमचंही म्हणणं मी मान्य करतो, समजून घेतो. मला तुमच्या म्हणण्याचा राग मुळीच येत नाही. तुमचा हक्क आहे. ही नाराज का आहे, ही रुसलेली तुम्ही का म्हणतात? कधी लक्ष्मी रुसली, कधी नाराज झाली? बरोबर आहे तुमचं म्हणणं. आता लक्ष्मीचे पूजन असते तर सदैव लक्ष्मी नारायणासोबत राहिलेली आहे. पण रागाच्या भरात भृगु ऋषींनी श्री विष्णूचे पोटावर लाथ मारली होती, हे तुम्हाला माहीत आहे. भृगु ऋषी आले तर विष्णूने त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही म्हणून भृगु ऋषी रागावले आणि त्यांनी धडाल दिशा छातीवर लाथ मारली विष्णूंच्या. लक्ष्मी सोबत बसलेली होती. विष्णू काहीही म्हणाले नाही. उलट ऋषीमुनी तुमच्या पायाला लागलं तर नाही ना? त्यांच्या पायाला फुंकर मारली, पाय चोळू लागले, मस्तकाला लावले. आता हे पाहून लक्ष्मीला राग आला, ती रुसली आणि ती तिथून निघून गेली. तीच ही लक्ष्मी एकटी तुम्ही पुजतात ती. आलं लक्षात? मग ही लक्ष्मी रुसलेली तुम्ही बसवाल तर लक्ष्मी रुसलेली तुम्हाला पाहिजे का आनंदित असलेली पाहिजे का समाधान प्राप्त असलेली पाहिजे? उत्साहाची लक्ष्मी पाहिजे का रुसलेली रागावलेल्या लक्ष्मीचं तुम्ही पूजन करणार आहात? संतापलेली लक्ष्मीचं? हे तुम्ही बघायचं. माझं सांगणं आहे, करणं तुमचं आहे. पटलं तर या कानात ठेवायचं, मस्तकात घालायचं, मस्तकात, आणि नाहीतर दुसऱ्या कानातून सोडून द्यायचं. लाथ मारली होती तेव्हा श्री विष्णूने भृगु ऋषी यांना कुठलेही श्राप न देता त्यांची क्षमा मागितली. त्यावेळेस रागावून नाराजीने लक्ष्मी एकटी दूरवर निघून गेली होती. आता एकटी राहणारे लक्ष्मीचे पूजन करणे म्हणजे रुसलेल्या रागावलेल्या नाराजीच्या लक्ष्मीचे पूजन तुम्ही करीत आहात, हे लक्षात घ्यावे. सायंकाळी 18:11 ते 20:35 मध्यंतराचा काळ हा प्रदोष काळ आहे आणि प्रदोष काळी केलेलं लक्ष्मीचं पूजन हे अक्षय लक्ष्मीचं राहते. परंतु या दिवाळीमध्ये सर्वांच्या वेळी माता पित्यांचं पूजन करून, नमस्कार करून, सासू सासऱ्यांचा नमस्कार करूनच नंतर मग आपल्याला इतरांचं पूजन केलं तरच ते तुम्हाला लाभेल, हे माझं सांगणं आहे. पटलं तर करायचं, नाही तर नाही. प्रदोषकाळी श्री विष्णू लक्ष्मी पूजन, कुबेर पूजन खऱ्या अर्थाने पूजन होत असते. इतर सामान्य वेळ दुपारी 15 ते 16:30 पावतर आहे. सायंकाळी 18 ते 20:30, तसे रात्री 12:30 ते 22:30 ते 12 रात्री पावित्र पूजन आहे. दिनांक 22/10/2025 वार बुधवार वहीपूजन आहे. दिवाळीचा पाडवा आहे. अभंग स्नान करा, बलिप्रदा, गोवर्धन पूजन, अन्नकूट, वहीपूजन, पतीला ओवाळायच्या. या ठिकाणी पत्नीने पतीला ओवाळण्याचा हा दिवस आहे. पहिले वडीलधारी माणसं, काही वडील असतील ते, सासू सासरे असतील ते, आणि याच्या अगोदर जे स्वर्गीय झाले असतील त्यांच्या फोटोचं पूजन स्मरण करून पूजन करा. प्रथम माता पिता सासू सासऱ्यांना यांना ओवाळावे, नंतर वयोमानानुसार ओवाळावे. वहीपूजनाची वेळ पहाटे 3 ते 6, सकाळी 6:30 ते 9:30, दिवसभरात दिवसा 11 ते 12:30. दिनांक 23/10/2025 वार गुरुवार, भाऊबीज, यम द्वितीया याला म्हटलं जाते. भाऊबीज संपली की म्हणजे जवळजवळ दिवाळी संपल्यासारखंच होते. यमतर्पण या दिवशी करायला यमाकडे म्हणजे दक्षिण दिशेकडे पाणी टाकायचं आहे. भाऊबीज निमित्त भावास ओवाळण्याचा कार्यक्रम रात्री 22:47च्या आत करावा, कारण नंतर बीज संपणार आहे. 22:47 म्हणजे 10:47 आत भावाला ओवाळावे. भावाने बहिणीच्या घरी स्नान विधी करून भोजन करावे. बहिणीच्या ओवाळण्याचा स्वीकार करावा. फक्त ह्याच दिवशी बहिणीकडे माहेरच्या व्यक्तींना भोजन करण्याचा अधिकार आहे व बहिणीचे जे वस्त्र देईल ते स्वीकारण्याचा अधिकार पण भावाला आहे. जुने परंपरा शास्त्रविधी अनुसार मुलीचे घरचे अन्नपाणी
व इतरही काही स्वीकारण्याचा अधिकार माहेरातील कुणालाही नसतो. म्हणूनच या भाऊबीजेस मुलीकडचे व बहिणीकडील प्रसादाचा लाभ घ्यावा. यामुळे दीर्घायुष्य जीवन, धनसंपदा, सौख्य तसे सौभाग्य आपल्याला लाभते. माहेरकडील सर्वांना हे लाभत असते. असो, मी विश्वज्योतिषाचार्य बोरकर गुरुजी, 98-515-55-8 हा माझा मोबाईल नंबर आहे. रावेरचा पिनकोड नंबर आहे 425508. बुधवारी कार्यालयाला सुट्टी असते. ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही. माझ्या मार्फत कोणीही मार्गदर्शन करत नाही. मी स्वतः मार्गदर्शन करत असतो आणि इतर कोणीही माझ्या मार्फत करत नाही. आणि आपणाला प्रत्यक्ष भेटायचं असेल तर आपण मला भेटू शकतात, पण अगोदर मोबाईल करून यावं हे माझं सांगणं आहे. मोबाईल करत असताना आपण केव्हाही करू शकतात, पण मोबाईलवर बोलणं झाल्याशिवाय आपण निघू नका. रावेर स्टेशनवर आले तुम्ही तर 1.5 किलोमीटर 2 किलोमीटर, बसच्या मार्गाने आले तुम्ही तर 15 मिनिटाच्या अंतरावर, आणि आपल्या गाडीने आपण आले तर आपल्याला 5 मिनिटाच्या अंतरावर. रावेरला आल्यावर अलंकार बोरकर ज्वेलर्स किंवा विक्रम बोरकर ज्वेलर्स यांच्या ज्वेलरच्या आतमध्ये जा. पुष्कळशे लोक बाहेर राहतात. बाहेर तुम्ही कशासाठी उभे, कोणाला काय माहिती, आणि दुसऱ्याला विचारताच कशाला. आतमध्ये जा. ही मंडळी प्रत्यक्ष तुम्हाला माझ्याकडे आणतील किंवा कोणी सोबत देईल किंवा निदान मार्गदर्शन कधी करतील. अलंकार बोरकर ज्वेलर्स आणि विक्रम बोरकर ज्वेलर्स ही समोरच आहे सराफ बाजारामध्ये, आणि तिथून अर्ध्या मिनिटाच्या अंतरावर लक्ष्मीनारायण मंदिराची मागची बाजू बोरकर गुरुजी म्हणून आहे. माझे दौरे अधिक असतात, म्हणून केव्हाही आपण मोबाईल करून यावं असं मी तुम्हाला सांगत आहे. नाहीतर आपण याल आणि मग आपल्याला त्रास होईल. पण अलंकार बोरकर ज्वेलर्स आणि विक्रम बोरकर ज्वेलर्सच्या आतमध्ये आपण गेले तर अधिक चांगलं तुम्हाला अचूक माझ्याकडे येण्याचं मार्गदर्शन मिळणार आहे. असो, आजच्या कार्याचं समापन करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया. माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर या पण स्वर्गातून आपल्याला दिवाळीच्या शुभेच्छा देणारच आहे आणि देतीलच, आणि आज पण आहेच आपल्याला. माझ्या पण आपल्या दिवाळीच्या निमित्ताने अगोदर सर्वांना शुभ आशीर्वाद. आपली दिवाळी सुखाची, समृद्धीची, आरोग्यशाली जाओ. आपण संपूर्ण घराणं आपल्या घराण्यातील प्रत्येक नातेसंबंधातील व्यक्ती, मित्रपरिवार, कुटुंब परिवार सर्वांना सुख लाभो, आरोग्य लाभो. आपल्या सर्वांच्या इच्छा पूर्ण व्हावा, दीर्घायुषी व्हावे आणि सुख संपन्नते आपण राहावं, हीच माझी परमेश्वराजवळ प्रार्थना आहे. आणि मी पण स्वर्गीय निर्मलाबाई बोरकरांकडे पण प्रार्थना तुमच्याविषयी करतोच आत्ता ज्या वेळेला. असो, पुनश्च आपणा सर्वांना नमस्कार. शुभ दीपावली.